जे नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यांच्या निवडणुकीमध्ये मोठा स्फोट झालाय गुलालाचा आणि त्याच्यामध्ये 7 जण भाजलेत. गुलालाचे उधळण करताना हा मोठ्या प्रमाणावरती स्फोट झाला आणि या अपघातामध्ये म्हणजे या स्फोटामध्ये 7 जण जे आहेत ते भाजलेले आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी म्हणता येईल. प्रभाग क्रमांक 10 मधून निवडून आलेले होते किरण दगडे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये पूर्णपणे भाजपची सत्ता आली होती. दिलीप वेडे पाटील, किरण दगडे, अल्पना वरपे आणि दीपाली पवार असे 4 भाजपचे उमेदवार होते, ते निवडून आलेले होते. किरण दगडे हे 2017 मध्ये सुद्धा भाजपच्या तिकिटावरती निवडून आलेले होते आणि भाजपच्या बावधन भागामध्ये भाजपला पोहोचवण्यामध्ये किरण दगडे यांचा एक मोठा वाटा आहे. मात्र मिरवणुकांमध्ये काय हलगर्जीपणा झाला, काय अपघात झाला मला माहिती नाही. पण 7 लोक जखमी झालेत. मला वाटतं अत्यंत गंभीर बातमी आहे आणि 7 लोकांनी जखमी होणं काय नेमकं तिथे प्रकार झाला हे सांगता येत नाही. पण किरण दगडेंच्या मिरवणुकीमध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि काहीसं त्यांच्या विजयाला गालबोट लागलंय, भाजपच्या विजयाला गालबोट लागलंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण आपण नक्कीच त्या सगळ्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं आणि हा अपघात फार गंभीर नसावा. लोकांच्या जीवावरती, प्रकृतीवरती तो बेतू नये आणि कोणाचंही आयुष्य यामधनं बर्बाद होऊ नये अशी आपण आशा व्यक्त करूया आणि पुढच्या बातमीकडे जाऊया. अक्षता, किरण दगडे पाटील यांच्या कोथरूडचे भाजपचे जे उमेदवार आहेत तर त्यांच्या मिरवणुकीमध्ये खरं तर हा अपघात झालेला आहे आणि 7 लोक जे त्या आनंदासाठी आलेले होते तर ते खरं तर आता दुःखामध्ये आहेत आणि 7 लोक भाजलेले आहेत. मला असं वाटतं की अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे आणि मी परत म्हणते की